संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी सोहळा आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे। कारण आपण पाहतोय की 21 जून पासून सलग पायी चालत जवळपास 500 ते 550 किलोमीटरचा प्रवास करून संत गजानन महाराज यांची पालखी सोहळा आपण पाहतोय की शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याची ओळख आहे। यामध्ये पाहायला गेले तर पताकाधारी असेल, टाळ असेल किंवा मृदुंग असेल, यांचं अनोखं मिलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की आपण सोलापूर शहरात 2 दिवसाचा पाहुणचार केल्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी हे जे वारकरी आहेत जे शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहतोय की 3 ते 4 जिल्हे ओलांडून कुठेतरी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर मोठ्या थाटात स्वागत करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की मराठवाड्यातील सर्वाधिक लांबची दिंडी म्हणून किंवा पालखी म्हणून या दिंडीची ओळख आहे। कारण आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं आहे। प्रत्येक जिल्हा प्रशासन असेल किंवा प्रत्येक जे गाव आहे ज्या ठिकाणी ही दिंडी थांबते तिथून मोठ्या प्रमाणावर रांगोळ्या असतील किंवा फुल असेल यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूर शहरात उद्या 2 दिवसाचा मुक्काम संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन चंदन बलुसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।